सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात. अरे वा. काय मूर्तिकार सदानंद नातू गणेश मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना. अरे कर्मा, हा गेल्या वर्षीचा फोटो छापलाय की काय? गणपती निमित्त भव्य सेल. 2 जीन्स घेणाऱ्यास 1 जीन्स फुकट. पितांबर तरी द्यायचं फुकट. हे काय? गणरायाच्या मार्गात अनंत अडचणी. अरे भालचंद्रा, म्हणजे आमच्या अडचणी सोडो असं आम्ही तुला सांगतो आणि तुझ्या मार्गातल्या कसल्या अडचणी? हा, गणरायाच्या मार्गातली प्रमुख अडचण म्हणजे रस्त्यातले प्रचंड खड्डे. या खड्ड्यातून गणरायाची मूर्ती आणायची कशी, ही एकच डोकेदुखी सगळ्या गणेश मंडळांना सतावत आहे. काय मंडळांना सतावत आहे? कुठला? हो, तुझ्या दिवसेंदिवस तुझा कुंभकर्ण व्हायला लागलेला आहे. कुंभकर्ण? गाढवा झिम्मा खेळतो माझ्या बरोबर. मी या वेळेला उठतो. कुंभकर्ण काय काय वाचत होता? गणरायाच्या मार्गात अनंत अडचणी. आबा, गणपती आले. ते सांगतो मी. अरे हे वर्ष कधी संपलं कळलंच नाही. आबा, यावर्षी मी सगळं सिस्टमॅटिक करायचं ठरवलंय. नो टंगळ मंगळ, सगळं आधीपासून फिक्स. आणि तुझ्या नोकरीचं काय? रजा टाकली आबा. 8 दिवस रजा, 2 दिवस आधीची तयारी, 5 दिवस गणपती आणि 1 दिवस विश्रांतीसाठी. पण यंदा आपल्या सोसायटीचा गणपती किती मोठा आहे रे. म्हणजे मूर्ती किती फुटी आहे. मूर्ती म्हणजे गेल्या वर्षी एवढीच. गेल्या वर्षी ठरलं होतं ना का बाबा? हे बरं केलं. अरे का म्हणजे काय, रस्त्यात खड्डे केवढे झालेले आहे. आबा, हे दरवर्षीच झालंय हो. आता गणपतीला याची सवय झाली असणार. म्हणजे एखाद्या वर्षी रस्त्यावरती खड्डा नसेल किंवा गाडी हादरली नाही तर गणपतीला वाटायचं की आपण पृथ्वीवर आलोय की चुकून मंगळावर उतरलोय. वा, मस्त. काय? अगं, चहा अप्रतिम झालाय, फर्स्ट क्लास. आज मी सकाळी उठलो ना तेव्हा मनाशी ठरवलं होतं की आज आल्याचा चहा मिळाला तर काय मजा येईल. तुला कसं कळलं? काय ते? श्यामल, तू म्हणजे ना मनकवडी आहे अगदी. अहो, आता माझ्या अंगवळणी पडलंय. पाऊस पडला की आल्याचा चहा नको का? हो. बरं, मी काय म्हणत होते? काय ग, भजी करतेस चहा बरोबर? हा, नाही, तुमची दांडी आहे का आज? का दांडी कशाला उगाच? नाही म्हणजे भजी करू की डबा भरू? नाही, अगं मी मस्करी केली तुझी. तू काय म्हणत होतीस? अहो, मी काय म्हणत होते बरं का, यंदा मी असं ठरवलं होतं की यंदा गणपतीला भिकबाळी करायची. म्हणजे मी हारच करायचं म्हणत होते. मागच्या वर्षी मी दाभोळकरांकडे बघितलं होतं बरं का. इतक्या छान ना अशा 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 दुर्वा होत्या आणि मध्ये जास्वंदीचं छोटंसं फूल फार छान दिसत होतं. पण आता आपली शलाका ऑस्ट्रेलियाला गेली तेव्हा थोडंसं बजेटमध्ये आलं ना. हो, म्हणून म्हटलं हार नाही पण मग थोडीशी छोटीशी भिकबाळी करावी, नाही का? करू करू, जरूर करू. खुश? श्यामल, आपल्या मध्यमवर्गीयांच्या 5वीला पुजलेला एक शब्द असतो, तडजोड. हो ना. आता आयुष्यभर असं बजेटवर डोळा ठेवायचा आणि तडजोड करायची. नाही, पण ना तडजोड म्हटलं ना की कानाला जरा खटकतं. त्यापेक्षा दुसरा एक शब्द आहे, तो छान वाटतो. कुठला? सुवर्ण मध्य. म्हणजे बघ, जे बजेटमध्ये बसतं ना ते मनाला पटत नाही आणि जे मनाला पटतं ते बजेटमध्ये बसत नाही. अशी स्थिती आली की नेहमी सुवर्ण मध्य काढावा. म्हणजे भिकबाळी हा मी काढलेला सुवर्ण मध्यच की. हो.
आबा मनोज मनोज हा काय रे शिर्या आहे का? शिरा आहे आहे ना. काय काम काय काढले सकाळी 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 आबा वर्गणीसाठी आलोय. वर्गणीसाठी आले मग शिरा कशाला मी आहे ना माहिती बोल यांच्याशी बोला. आबा ते गणपतीची वर्गणी. नाही गणपतीची वर्गणी ते कळलं मला हा, पुढे बोला आता पुढे काय बोला? मग मी बोलतो तुम्ही कार्यक्रम काय ठेवले त्यांना ते हे बघा हे ते काय ठेवाल ना ते मराठमोळं ठेवा उगा धांगडधिंगा नको ते रेकॉर्ड डान्स काय तुम्ही करते नाचाची कोण नाचताची त्याचं अजिबात नको मला राग येतो त्यातले ऑर्केस्ट्रे बोलू नका इकडे नाट्यसंगीत ठेवा उज्ज्वल परंपरा आहे नाट्यसंगीताची ती तुम्ही ठेवा अहो आबा पण मराठी माणूस आहे कुठे? म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये मराठी माणसं नाही आहे. मराठी माणसं आहेत पण वर्गणीच्या वेळेस सगळेच गायब. हो ना. आणि 51 रुपये देऊन 52 वेळा ऐकवून दाखवतात. त्यापेक्षा बाकीचे बरे वाटेल तेवढी वर्गणी देतात. म्हणून आम्ही यंदा ठरवलंय आबा की त्यांच्याच आवडीचे कार्यक्रम करायचे. दॅट्स इट. म्हणजे गरबा दांडिया वगैरे झंकार बीट्स टाईप काहीतरी असं. अरे मोरेश्वरा काय ऐकतोय मी काय हो बाबा काय झालं? अरे अमराठी लोक जास्ती पैसे देतात म्हणून त्यांच्या पसंतीचे कार्यक्रम ठेवायला निघाल्याची पोरं म्हणजे गणपती पुढे दांडिया करणार आहे. काय? अरे तुमचं काय डोकं बिका फिरलंय काय? काही वर्गणी वगैरे मिळणार नाही. चला चला. हे शिर्या काय? नाही मिळणार वर्गणी वगैरे. निघा. अरे कार्यक्रम ठरवा आणि मग या वर्गणी मागायला. पगार कधी होतो बघू. म्हणून चल निघ वर्गणी. इकडे रे इकडे. इकडे तू नाही इकडे. हे तुझे मित्र ना रे सगळे त्यांना समजावत नाहीस तू? काय रे शिर्या तू नाही आहेस का यंदा मंडळामध्ये? हा मी नाही ना आबा म्हणून हा सगळा गोंधळ झालाय. मी त्यांना समजावून सांगतो ना. आपण संध्याकाळी बोलू यावर. नाही आता गप्प राहून चालायचं नाही ह्या विरुद्ध कंबर कसून उभं राहायला हवं. अगदी बरोबर आहे तुमचं आबा. नाही तर ही आजकालची पोरं काय करतील? पोरं कशाला मोठे काय कमी आहेत का सगळे एका माळेचे मणी. हे सगळं थांबायला हवं. पण कोण थांबवणार? आपण हो मला सांगतो कुठे नाहीतरी निदान या गणेशोत्सवात तरी मराठी अस्मिता टिकायला हवी. अहो नाही तर त्याचं पेटंट सुद्धा ह्यांच्या ताब्यात जायचं. हो पण आबा आपण काय करणार? आपले दिवस संपले आता. कोण म्हणते संपले? तुम्ही बरं का नेहमी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवा म्हणजे जरा जोर येतो. म्हणजे काय मोर्चा बिरच्या काढायचा की काय? मोर्चा नाही हो काढायचा. मग मोर्चा काय? हा बा तुम्ही कुठे होता? आत्ता शलाकाचा फोन आला होता. अरे सांगताल काय थोडक्यात चुकामुक झाली. पुढच्या वेळेला मला वेळ लक्षात ठेवायला हवं. हो काका चहा घेणार का? नको आताच मी जेवून आलो. काय आबा अर्धा कप टाकते ना चहा मी. आम्हाला चहा नंतर आम्हाला जरा अत्यंत महत्वाच्या आणि गहन विषयावर चर्चा करायची आहे. हो का? नेने फॉलो मी. येस फॉलोइंग. हा फॉलो या. कम. गहन विषयावर चर्चा? अहो आबा त्या पोरांचं काय मनावर घेता? आपणच करूया ना नाटक मस्तपैकी. आपण म्हणजे तुम्ही आम्ही पेन्शनर क्लबचे मेंबर आणि हौशी मंडळींना घेऊ. अहो मला सचिवालय जिमखान्याच्या नाटकात काम करायचा खूप अनुभव आहे. हा तुम्ही काही काळजी करू नका. काळजी करू का ठीक आहे पण नाटक करायचं कुठलं? नाटक संगीत नाटक करूया. नारायण 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 नारायण. बघा तुम्ही पहाटेपर्यंत गात बसाल तुम्हाला हौस आहे गाण्याची पण बाकीच्या मंडळींना गाता येणार नाही. त्याला बोलताना धाप लागते आपल्या वयाच्या लोकांना. ते गाणार कशी? हो हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग आपण असं करूया आपण ऐतिहासिक नाटक करू. दणदणीत. मिर्झा राजे एक स्वतंत्र हिंदू राजा म्हणून जर का तू या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आपला घोडा फेकला असतास तर या शिवाजी घोडे नाही नको. ऐतिहासिक नको का? त्या नाटकामध्ये आपल्या वयाच्या मंडळींना स्कोप मिळणार नाही. तुम्ही शोभाल का ह्या वयामध्ये संभाजी शिवाजी? त्याच्यामुळे थोडे तरुण तगडे शूरवीर पाहिजे. मग आता काय करायचं? मी तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यात बरं का एक संकल्पना आहे. सांगा. स्वातंत्र्य लढ्यावर नाट्य लिहूया म्हणजे आपल्या सगळ्यांना संधी मिळेल. लिहूया म्हणजे? म्हणजे मी सांगतो तुम्ही लिहा. हो पण आवा काही सुचाल नको का? अहो तुम्हाला नाटक लिहायला कोण सांगते? 3 अंकी एकांकिका लिहा नाटिका. तुम्ही एक काम करता का? हो एक कशाला 10 कामं करतो. तुम्ही लिखाणाचं काम करा. मी काय म्हणतो आबा
तुम्ही शेखरकडून काय नाही लिहून घेत? एवढा प्रतिभावान लेखक आपल्यात असताना तुम्ही काय काळजी करता? अरे नारायणा, हे माझ्या डोक्याच्याच नाही हा. नेने थँक्यू. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात त्याचं. मग सुचवलं का नाही? मी काय म्हणतो, तुम्ही ताबडतोब कामाला लागा. त्याच्यापेक्षा चांगलं नाटक कोणीच लिहू शकणार नाही हवा. बरं बरं, मी आजच्या शेखरला लिहायला बसवतो. बरं. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. अच्छा बहुत गाऊ नका आपण, याच्यावर विचार करू. स्वातंत्र्य लढ्याचं नाटक, हा एवढं गाऊ नका. काय बा कसं? हा काय बरं आहे. शेखरची वाट बघतोय. हो आलो मी. तू आला असं कसं शेखर? बरं झाला, वेळ झाला तुला रे. बरं हा, बराच वेळ झाला. मी वाट बघत होतो. दमतोस तू फार हल्ली. नाही हो, उशीर झाला तुला गाडीच्या गर्दी. असू दे. बस हा जमतोस. बस असू दे. बस 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 त्या खाली बस. दमलास ना? बस पाणी पिणी का नाही बस. बस. काय आबा, काय काय हवंय? काय नाही बोला ना. काय हवंय? काय नाही काय विशेष काय नाही रे. ते सकाळी वाद झाला ना, कोणता वाद? म्हणजे मराठी आणि परप्रांतीय गणेशोत्सवात कार्यक्रम ठेवण्याविषयी. त्याच्यावर आम्ही एक फार बिनपोड तोडगा काढलेला आहे. अरे वा, चांगलं आहे की. काय काढला तोडगा? आपणच नाटक करायचं मराठी बाणा जपण्यासाठी. फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. फार छान आयडिया आहे. हो, फार छान आयडिया आहे. पण त्यासाठी तुझं सहकार्य मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे काय करू की? तुम्ही फक्त नाटक सांगा, मी आलोच. तुझी मदत हवी आहे. म्हणजे तू एक छानसं नाटक लिहावंस असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणजे? सगळेच म्हणजे मी, नेने, आचरेकर, विरकर, ताम्हाणी, अभ्यंकर सगळे म्हणतात शेखरनी नाटक लिहावं. सगळं त्यामधले चौथ्या मधल्यावरचे, दुसऱ्या मधल्या सगळे त्याचे म्हणतात. अच्छा. पण काय हवा, सुचायला पाहिजे ना. आणि सुचल्यानंतर तेवढं वेळ पाहिजे लिहायला. तू काळजी करू नको. माझ्या डोक्यात सगळं पक्क आहे. हो, स्वातंत्र्य लढा ह्या विषयावर नाटक लिहायचं. हा, आणि सगळ्यांचं बरं का थोडं थोडं वर्णन आलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांना संधी मिळेल. गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर, सरोजिनी नायडू सगळे संधी मिळेल. म्हणजे त्यांचं काम करणाऱ्या संधी मिळेल सगळं. तू लिहिशील ना? हा, लिहितो. मी म्हटलं नाही रे ना. तो नाही म्हणणार नाही. मला त्याला आवड आहे. मराठी साहित्याची त्याची घसट आहे. हो, तुझी म्हणजे. आणि त्याला जाण आहे साहित्याची. नक्की तो लिहील म्हटलं त्याला. तू ते एकदम सुरू करू नको. म्हणजे काय तुला चहा वगैरे काय घेतो बाबा. हे काय सो चहा तुम्ही झोपा. मी घेतो. बस शांतपणे बस. शेखर कुठपर्यंत झालंय? काय नाही, 110 पानं झाली. 110 पानं लिहिली? अरे काय 4 अंकी नाटक येण्याची काय? 110 फूट झाली. लिहिली नाही हो, वाचतोय. तू वाचतोयस? अरे तुला सांगितलं काय? तू करतोस काय? अहो नाही आबा, मी लिहिणार आहे. म्हणजे तो विषय आहे डोक्यामध्ये माझ्या. मी लिहिणार आहे. तुम्ही काय लिहिणार म्हणजे कधी लिहिणार आहे? वेळ नाही आहे शेखर. अहो आबा, मी लिहितो. ते काय आहे ते मी जरा वाचून वगैरे सगळ्या खुणा करून ठेवल्या आहेत. ते एकदा असं सुरू झालं ना की होईल ते पटकन. तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. विषय स्वातंत्र्य विषय माझ्या सगळ्या डोक्यात आहे. तुम्ही आराम करा व्यवस्थित. मी तुम्हाला लिहून झालं की सांगतो. हा चालेल. शेखर काय ते? म्हणजे तू हे मी लिहिणार आहे हे मनापासून बोलतोस ना? हो का? म्हणजे मी तुझ्या सक्ती करतो असं तुला वाटत नाही ना? ठीक आहे. तुला काय पेन मनी वगैरे हवं असलं तर सांग मला. हा, काही लेखकांना ऍडव्हान्स लागतो म्हणून. तर म्हणजे लिहायला हुरूप येतो.
हा नको ना हसतो म्हणजे लिहिली जास्ती असू नको हा हे. हे काय का रे बाबा कुठे आहे? आबान बरोबर त्यांची प्रायव्हेट मीटिंग चालू आहे ना. काय प्रायव्हेट मीटिंग? हम्म. अरे काय दही काय खातोयस तू? मला कळे ना दही होते. अगं मगाशी आबा आहेत हा. ना बाबांच्या रूम मध्ये गेले. बरं दोघांचं काहीतरी सस्पेन्स चालू होतं. काय करायचं आता? काय सस्पेन्स काय ते? बरं तू का नाही गेला सोसायटी मित्रमंडळामध्ये? उद्या जमायचं ठरलंय. हो बरं. अरे तू काय करतोयस शिर्या? मध्ये मध्ये करू नकोस. अरे काय करतोयस तू? अगं बाई अगं शलाका नाहीये ना तुला खूप काम पडतं ना. अगं बाई काय विचार काय? नाही नाही तसलं काय नाही. आई हम्म? आज शलाकाची खूप आठवण येते. का रे खूप दिवसात भांडलं नाहीस ना कुणाशी म्हणून? हो जे यंदा हवी होती ती. यंदा खास आम्ही फॅशन शो ठेवलाय ना. हो सगळे आठवण काढतायत त्याची. आई आठवतंय गेल्या वर्षी भांडली होती फॅशन शो का नाही म्हणून. हो केवढा गोंधळ घातला तर रडून रडून म्हणाली शिर्या दादाला सुद्धा काही बोलता आलं नाही तो सुद्धा फितूर आहे त्यांच्यात. सारखी तिची आपली बडबड 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 चालू आहे. हे कशाला करताय ते कशाला करताय. शिरा इतका वेळ मित्रांच्यात काय करतोस काय गप्पा मारतोस. बरं यंदा नाटक कुठलं बसवत आहे म्हणता तुम्ही? काम कोण करताय सांग. कोण? पेन्शनर क्लबचे सगळे मेंबर. खरंच? आणि आबा ऍक्टिंग करतायत. खरंच? हो. आणि आबा आबा जुळतो जुळतो जुळ्यावा हिंदुस्तान. काय शिर्या आबा शेखर काय करावं आता याला. आभाळ फाटले मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला काजव्यांनी रान पेटवलं. अरे चांगले डायलॉग त्याचे प्रयत्न करून बघायला हवा. मला सुद्धा लिहायला जमेल. बाबा वा वा काय काय झालं काय ओरडलात कसं नाही? काही झालेलं नाही होणार आहे तुझ्यामुळे. माझ्यामुळे काय? माझ्यामुळे म्हणजे काय मी सगळ्यांना सांगून मोकळा झालो. तुझं थट्टेवारी देतोय. अहो, नाही आबा मी ते ते हे म्हणजे काय मी शब्द घेऊन मोकळा झाला सगळ्यांना. तर तुला अजिबात परवा नाही कशाची. नाही नाटक पर्वावर आलेलं आहे. पण माझी थट्टा काढतील लोक सगळे. तुला एवढं कळत नाही का रे. म्हणजे ही तुझं नाटक ते लिहून झालं नाही तर मला रेकॉर्ड डान्स करायला लागेल तिकडे. झूट बोले कव्वा. नाही नाही आबा नको नको मी लिहितोय. चालेल बाप नाही, नाचते. मी लिहितोय. दोघांच्या समोर नाचलेला बाप काय तुला. माझ्या शब्दाला किंमत नाही म्हणजे काय. मी शब्द एवढं मी सांगते एवढं पदोपदी विनवणी करतो आणि कळत नाही. तुला एवढं जन्मजन्म उपयोग काय त्याचा. मग तर तुला प्रतिभाशाली लेखक समजतो. एवढ्या बापासाठी करता येते तुला काय रे. लवकर पुढे सांगायला नको मला. आबा मुलांनी साफ निराशा केली. शिव गंगाधर टिपरे हीच वेळ आहे काही करून दाखवण्याची. अहो आत्ता वाळल्या बघा या पॅन्टच्या. तर यातली कुठली घालणार तुम्ही सकाळी? म्हणजे मी पटकन आता रात्री इस्त्री करून देते तुम्हाला. बघा तरी थोडस ओलच आहे इकडे. आता काय लिहिताय तुम्ही? गणेशोत्सवाची यादी का? नशीब माझं दरवर्षी तुमच्या मागे ओरडावं लागतं की बाबा ती यादी तयार करा यादी तयार करा. श्यामल अगं यादी कसली काय बोलतेस तू? का काय लिहिताय तुम्ही? इकडे काय? हे वाच जरा. यादी वाटते तुला? पडदा वर जातो रंगमंचावर एक. अगं बाई नाटक की काय? नशीब माझं कळलं तुला. नाही कुणासाठी लिहिताय तुम्ही? आबांसाठी. अगं बाई म्हणजे ते शिर्या म्हणत होता ते खरं आहे? काय म्हणत होता? अहो तो म्हणत होता की आबा सोसायटीच्या नाटकात काम करणार आहेत म्हणे. पण ते तुम्ही लिहितात ते सांगितलं नव्हतं ना तुम्ही मला. अगं नाही ग मी लिहितोय म्हणजे काय की आबांचा आग्रह मोडवत नाही ना. आबांचा या वयातला उत्साह बघितला ना की
खरंच नवल वाटतं. म्हणजे खरं तर मला वेळ नव्हता हे नाटक वगैरे लिहिण्यासाठी, पण त्यांचा उत्साह बघून असं वाटलं की ते जर या वयात एवढे उत्साह दाखवू शकतात तर आपण थोडा त्रास घ्यायला काय हरकत आहे. हं? खरंच आहे, पण त्यांचा उत्साह बघितला की असं वाटतं ना त्यांनी असे असंख्य गणेशोत्सव बघावेत. अरे बाबा, हीच त्या गणपतीच्या चरणी प्रार्थना. बरं गेलेत कुठे? मला आबा दिसलेच नाही. दूध द्यायचंय त्यांना. झोपले असतील बहुतेक. आता श्री गणेशाय नमः. शिव गंगाचं टिपरे, तुम्हाला आता ह्या वयात लेखणी उचलायला लागलेली आहे. काय करणार? आमचे सुपुत्र शेखर टिपरे एवढ्यांना सांगून सुद्धा लेखनाला सुरुवात करत नाही. एकीकडे म्हणतो मला लेखनाला वाव मिळत नाही, संधी मिळत नाही म्हणून, आणि मी एवढी संधी दिली आणि हा सुरुवात कुठे करतोय. प्रतिभाशाली लेखक म्हणतो स्वतःला, पण एवढं साधं लेखन करता येतं, नाट्य लेखन करता येत नाही. अरे मी तुझा बाप आहे. माझ्या पोटी जन्म झालाय तुझा. भारत मातेच्या पोटी जन्माला येऊन सुचलं स्वातंत्र्याचा लढा सुचलं. हा गधडा रीत नाही म्हणून मला लिहावं लागतंय. भारत मातेच्या पोटी वा भराभर सुचतंय मला, भराभर सुचतंय. पण स्थिर नाहीये. स्थिर म्हणजे विचार स्थिर आहे, हाच स्थिर नाहीये. करा सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम